हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 615. आजची तारीख आहे 9 नोव्हेंबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 11:30. 11:30. यस. आज होतं माझं एक्सटर्नल प्रॅक्टिकल. आज मी काही सुट्ट्या पण घेतल्या 3 दिवसाच्या. एक्सटर्नल प्रॅक्टिकल कसं हे इम्पॉर्टंट आहे राव, कारण याच्यावर कशी आपली इंटरनल मार्क आहे. इंटरनल मार्कच्या वेळेस कसं 20 पैकी 18-19 मार्क जाईन तर आपलं कसं भलं आहे राव. म्हणजे कसं आपल्याला 40 मार्क पासिंग पाहिजे. जर आपल्याला कॉलेजमधून 18-19 जरी मार्क जात असेल तर आपल्याला पासिंगसाठी पाहिजे किती मार्क? पासिंगसाठी पाहिजे हार्डली 20 किंवा 22 मार्क. एक राऊंड फिगर बघून घे, 25 मार्क पाहिजे पासिंगसाठी. आणि त्यासाठी इंटरनल देणं खूप चांगलं आहे, महत्त्वाचं आहे. इंटरनल चांगलं देणं तर मार्क चांगले जाईन, आणि मार्क चांगले गेले तर मग आपल्याला थोडे कमी मार्क घेऊन सुद्धा आपला सब्जेक्ट निघू शकते. एक प्रकारे होप लागते. तर कसं एक्सटर्नल प्रॅक्टिकल इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे मला सुट्ट्या घेणं तर काढात लागेल. तर मी एक्सटर्नल प्रॅक्टिकलसाठी हां हां हो राहू द्या. तर कसं एक्सटर्नल प्रॅक्टिकलसाठी आज आलो मी. तयारी वगैरे काही पढाई वगैरे काही खास केली नव्हती. मी पुस्तक वगैरे काही आणलं नव्हतं. एकच पुस्तक आणलं, ते MDचं मशीन डिझाईन. त्याला रिटर्न करायचं आहे. तर आज रिटर्न तर नाही केलं, उद्या करून घेईन रिटर्न. तर प्रॅक्टिकलच झालं. वायवा वगैरे ठीक झाला, मोस्टली चांगलाच गेला. मी लिहिलं म्हणजे फोटो वगैरे काढले होते, थोडं पाहून इकडे तिकडे पाहून वगैरे लिहिणं इट्स चालतेच आहे. त्याच्यानंतर वायवामध्ये एक्सटर्नल आले होते. त्यांनी मला काही खासचे प्रश्न विचारले नाही. त्यांनी विचारलं काय जॉब कुठे करते, म्हणलं पॉवर स्टेशनमध्ये काम करतो. म्हणलं मेंटेनन्स डिपार्टमेंट CHP मध्ये सुपरवायझर आहे. म्हणलं ओके ठीक आहे म्हणे. मग त्याच्यानंतर मग असे छोटे मोठे क्वेश्चन्स वगैरे विचारले की पावडर मेट्रोलॉजी वगैरे काय आहे. ऑलरेडी हे क्वेश्चन्स नाही का मी केले होते प्रिपेअर, तर काही जास्त हार्ड नाही गेलं मला वायवा. आणि मला वाटतं माझा वायवा काफी चांगला गेला, आणि मी एक्सपेक्ट करू शकतो का 18-19 मार्क मला गेले आहे. ज्याप्रमाणे ॲडमिशनमध्ये सांगितलं होतं की इट इज गुड, सो गुड, सो इट इज इट. आणि प्रॅक्टिकल झालं करीब 3 वाजता घरी आलो. आल्यानंतर झोपतो म्हणलं तर पिक्चर पाहिला क्रॉनिकल. मग त्याच्यानंतर कसं मग खेळायला गेलो. खेळायला तर नाही गेलो, बट असंच थोडंसं बाहेर खेळलो तर नाही, कारण माझ्यापाशी स्टड वगैरे नव्हते. आणि आता कसं थोडंसं आउट ऑफ फॉर्म सुरू आहे, खेळणं वगैरे असं आता बंदच झालं आहे आपलं. काही नाही. मग प्रवेश वगैरे आला, त्यासोबत थोडंसं बोललो जॉबबद्दल वगैरे, काय कसं आहे वगैरे. त्याला थोडंसं रिअलाईज करून दिलं का त्याची काय आहे परिस्थिती वगैरे. बट हा बंदा समजून घ्यायला रेडी नसेल तर काय भाऊ. प्रवेश हा आपला MBA हा काही साधासुद्धा व्यक्ती नाही. आता लिसन पहा, मी का केलं सांगण्यासाठी काय. मी 10वी केली, 12वी केली, डिप्लोमा केला, आणि जॉबवर लागलो, आणि आता इंजिनिअरिंग करत आहे. काही जास्त हे नाही. पण भाऊनी पहा का केलं. 10वी केली, 12वी केली, नंतर कम्प्युटर कोर्सचा डिप्लोमा पण केला, BCCEची डिग्री पण केली, MBAची मास्टर इन डिग्री आणि म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन पण केलं MBA. आणि आता पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आता तो PhD कडे वळून राहिला. अरे मेरे बाप, म्हणलं अबे किती पडशीन, किती म्हणजे शिकणं चांगली गोष्ट आहे राव. बट काय आहे परिस्थितीनुसार थोडंसं माणसाला थोडंसं वळण घ्यावं लागते. त्याची कंडिशन बहुत वाईट आहे, त्याच्या घरची परिस्थिती मध्ये त्याला कसं आता जॉबवर लागणं त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे राव. कशी 10-12 हजार रुपये त्याला जर सॅलरी भेटत असेल तेवढाच त्याला त्याच्या फॅमिलीला सपोर्ट होईल राव. तर गोष्टी समजून न राहिला, हा म्हणते का मी पुन्हा शिकतोच राव.
पुन्हा शिकतोस. आणि इवन त्याचे जे सर आहे, जो की तो त्याच्यावर खूप जास्त विश्वास ठेवते, अनूप सर आहे कोणीतरी, आणि त्याला वाटते की ते सरांचं राईट आहे, मला शिकायला पाहिजे अजून, कारण शिकल्याने अजून चांगली पोस्ट वाढेल. पण राव, पोस्ट वाढवण्यासाठी काही ना काही एक्सपिरियन्स तर पाहिजे ना. का थेअरी नॉलेज तुला थोडी हे करणार आहे. आपल्याला कसं स्टेप बाय स्टेप पडायला लागते ना. तू म्हणशील का मी डायरेक्ट माझं PG झालं आहे, आता मी PhD पण झाला आहे ना, आता मला सरळ ऑफिसरची पोस्ट पाहिजे, कोणी देणार नाही राव. कारण कसं फील्डमध्ये एक प्रकारे एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. थेअरी नॉलेज इज अ थेअरी नॉलेज. सो आता काय माहीत, जसं होईन तसं. प्रवेशला सांगणं एक प्रकारे आपलं काम आहे, बट असं नाही का काम झालं त्याला हात धुवून सोडून देणं, कारण प्रवेशला गरज आहे राव. सो दॅट्स वाय आम्ही कसं एवढं एन्करेज होऊन राहिलो त्याच्या मागे. नंतर काय नाही, थोडंसं वैभवकडे नाश्त्याचा प्रोग्राम बनला होता, फराळ दिवाळीचा. गेलो, घरी आलो, आणि घरी आल्यानंतर मी न्यूज पाहिली, आणि त्याच्यानंतर कळलं का जे 1000 आणि 500 वर नोट बॅन काऊन केला आहे. इट्स रिअली ग्रेट. ॲक्च्युली 2 वर्षापासून यांचा प्लॅन सुरू होता, RBIचा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, की जो काळा धन आहे, काला धन म्हणजे एक प्रकारे पूर्ण डिफाईन करतो का व्हॉट एक्झॅक्टली इट इज, आणि कशा प्रकारे केला हा प्लॅन, आणि का झाला. काय आहे की आपलं हे सगळं होते पॉलिटिक्समुळे. काळा धन पॉलिटिक्समुळेच होते. कसं होते मी एक प्रकारे एक्सप्लेन करतो. आपल्याकडे आहे लोकशाही पद्धती. लोकशाही पद्धती म्हणजे माणूस जेव्हा वोट देतो, वोट दिल्यामुळे कसं होते की आपल्या देशात प्रधानमंत्री निवडला जातो. याच्यामध्ये सामान्य माणसापासूनचा एक प्रकारे अधिकार असतो. जेव्हा इलेक्शनच्या वेळ येते ना, इलेक्शनच्या वेळी नाही का, जे पार्टी प्रमोटर्स राहते, किंवा पार्टी प्रमोटर्स म्हणजे त्यांना वाटते का आपला जो कॅन्डिडेट आहे तो ॲज अ प्रधानमंत्री म्हणून निवडून आला पाहिजे. तर त्यासाठी लोक काय करतात की, म्हणजे प्रधानमंत्री आलात काय होईल का त्या पार्टीचं त्या देशावर वर्चस्व स्थापन होईल. जस्ट लाईक आता भाजपा सरकार, म्हणजे मोदीची कशी भाजपा सरकार आहे, ही कसं एक वर्चस्व आहे ना. व्हाय, कारण आता हिचं सरकार सुरू आहे ना, भाजपाचं. दॅट्स वाय. पार्टीबद्दल आपण नंतर सांगू. फर्स्ट ऑफ ऑल, काळा धन कसं जमा होते. तर जेव्हा इलेक्शन येते ना, इलेक्शनच्या वेळेस नाही का, सगळ्या लोकांना जमा करणं, छोट्या छोट्या रुरल एरियापासून लोकांना सपोर्ट करणं. सपोर्ट म्हणजे कोणत्या प्रकारचा, त्यांना कसं पैसे देऊन त्यांच्याकडून वोट खरेदी करणं, त्यांना पार्टी वगैरे देणं, किंवा इलेक्शन कॅम्पेनमध्ये जो काही पैसा लागतो, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट अँड लॉट्स ऑफ स्टफ, हे काही खूप छोट्या छोट्या गोष्टी नाही, बहुत मोठी गोष्ट आहे. ॲडव्हर्टायझिंग करणं, याच्यामध्ये अब्जो रुपयाचा उलाढाल होत असते, आणि इलेक्शनमध्ये तर बहुतच जास्त. तर त्यावेळेस कसे हे लोक नाही का, नेतागिरी लोक, यांच्यापाशी पैसा ते जमवून ठेवतात राव. जो काही बिझनेसमॅन याच्यासोबत खूप सारे कॉन्टॅक्टमध्ये असतात हे लोक. यांच्याकडून कसं, आता आम्ही तुमच्या इलेक्शन कॅम्पेनमध्ये सहभागी आहो, आम्ही तुम्हाला काहीतरी आर्थिक मदत करू शकतो, असे काही बिझनेसमॅन लोकांचे असे बॉन्ड असतात. व्हाय, कारण जेव्हा हे ते निवडून आल्यानंतर हे आपल्या बिझनेसला एक प्रकारे चालना देईन, पुढे सपोर्ट करण. त्यामुळे हे लोक नाही का, हे एकमेकांना इलेक्शन कॅम्पेनमध्ये पैसे देतात. आणि नंतर निवडून आल्यानंतर नाही का, हेच लोक, जे सरकार निवडून आले तेच लोक या बिझनेसमॅनना त्यांच्या कारकिर्दीमध्ये पुढे नेतात, त्यांना अजून फायदा करून देण्यासाठी. तर याच्यामध्ये काय होते की रिच पीपल गेटिंग मच मोर रिच, आणि जो लोअर पुअर आहे तो खालीच राहतो राव. व्हाय, का होते असं असं होते कारण मग का असं का सगळेजण पैसा जमा करतो कशासाठी, या इलेक्शन कॅम्पेनसाठी, किंवा अजून कोणते फंड. जस्ट लाईक आता कोणाला सेविंग करायची खूप जास्त शॉक असतो, तर कसं 2 नंबरचे धंदे वगैरे वगैरे, इकडून तिकडून जे काही आहे ते भ्रष्टाचार. ॲडमिशनच्या वेळेस कसा भ्रष्टाचार होते,
जस्ट लाईक आता गव्हर्नमेंटची एखादी समजा सीट असन इंजिनिअरिंगची, ज्याची सगळी क्वालिफिकेशन असन, मुलगा 12th मध्ये 73% पाहिजे, जो की एक मुलगा क्वालिफाईड होऊन राहिला, आणि त्याला ॲडमिशनसाठी हार्डली 1200 रुपये खर्च आहे. की व्हाय? कारण तो कॅटेगरीमध्ये आहे. ठीक आहे, तर मग त्याच्याकडून 5,000 रुपये काऊन घेतले जाते? 5,000 रुपये यासाठी घेतले जाते का तुम्ही अवकादमध्ये पण राहा. म्हणजे एक प्रकारे पैसे देऊन पण आम्ही मुलांना शिकवत आहोत याची पण जाणीव करून घ्या. जे की गव्हर्नमेंट फक्त 1200 रुपये तर हे करून राहिली, तुम्ही लोक 5,000 रुपये आमच्याकडून घेऊन राहिले. हे प्रकारे भ्रष्टाचार आहे ना. सो दॅट इज वाय. तर कसं खूप लोकांनी नाही का याच्या विरुद्ध फिल्म्स बनवले किंवा सत्याग्रह केले, काळा धन विरुद्ध. जस्ट लाईक यांची जे अण्णा हजारे यांनी कसं हे एक बिल, लोकपाल बिल, जे काळा धन विरुद्ध, ब्लॅक मनी विरुद्ध एक प्रकारे मोर्चा उभारण्यात केला होता करीब 2012मध्ये. तो सक्सेसफुल झाला लोकपाल बिल. म्हणजे लोकपाल बिल म्हणजे एक प्रकारे काळा धन विरुद्ध होणारा एक ॲक्टच होता, बट तो कसा एवढा इनिशिएटिव्ह नव्हता आणि एवढा हे नव्हता, इफेक्टिव्ह नव्हता. देन रामदेव बाबा यांनी पण असं खूप याच्यासाठी, काळ्या धनसाठी खूप काही मोर्चे वगैरे केले, बट याच्यामध्ये असं काहीच एवढं काही नुकसान वगैरे काही लोकांची काही झाली नाही. कारण एक प्रकारे असं हे अशा गोष्टी नाही का एक प्रकारे पॉलिटिकल सर्जिकल स्ट्राईक सारखेच आहे अशा, असं मी म्हणू शकतो राव. पण ज्याप्रमाणे RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यांनी करीब 2 वर्ष अगोदर यांनी प्लॅनिंग केली. 2 वर्ष अगोदर का आम्हाला या देशातला जो काळा पैसा आहे तो तर काढायचा. काळा पैसा न काढल्यामुळे काय होते प्रॉब्लेम, की आता पहा, जस्ट लाईक आता एक बिझनेसमॅन आहे, त्याच्यापाशी बहुत सारा पैसा आहे. आता तो इलेक्शन कॅम्पेनमध्ये तो नेहमी पैसा देतो, बट आता इलेक्शन कॅम्पेन सुरू नाही आहे. 4 वर्षामध्ये एक वेळा इलेक्शन कॅम्पेन होते, तर तेव्हाच त्याची गरज असते. अदर दॅन दॅट ते पैसे ॲज इट इज राहते. तर हे ॲज इट इज पैसे हे कसे राहते, एक प्रकारे काळ्या धनमध्ये राहते. मग हे बिझनेसमॅन लोक नाही का कन्वर्ट करते कशामध्ये, डॉलरमध्ये किंवा अदर करन्सीमध्ये कन्वर्ट करते. अदर करन्सीमध्ये करंट केल्यावर काय होते की या पैशाची कुठेच जास्त इन्फॉर्मेशन नसते, कुठेच नाही. कुठे बँकेमध्ये किंवा हे पैसे कोणाशी लिंक आहे, कोणाशीच नाही. हे जस्ट कॅश फॉर्मॅटमध्ये येते आणि कॅश फॉर्मॅटमध्येच राहते. तर जो काही काळा धन आहे ना, तो 1000 आणि 500च्या फॉर्मॅटमध्येच आहे. मोस्ट ऑफ दी 80-90% जो पैसा आहे ना, तो काळा पैसा आहे, तो याच 1000 आणि 500च्या फॉर्मॅटमध्ये आहे. तर यांनी RBIने काय केलं आहे की या 1000 आणि 500 याच नोटावर बॅन केली आहे आणि जे नवीन नोट आहे ते लागू केले आहे. आता या प्लॅनमध्ये कसं आहे की थोडं बहुत हे तर होणारच आहे, थोडं तफलीक तर सगळ्यांनाच होणार आहे, सगळ्या लोकांना, पूर्ण देशातल्या लोकांना. बट कसं याचा उलट एक फायदा आहे राव. कारण जसं पहा, आता काळा धन कसा, जेव्हा हा काळा पैसा लोकांना कळेल आणि मग हा पैसे जेव्हा गव्हर्नमेंटकडे जाईल, हा पैसा कसा एक प्रकारे लोकांकडून भेटला जाईल ना. आता मग त्या पैशाची काही व्हॅल्यू राहणार नाही. तो ब्लॅक मनी आहे जे लोकांपाशी आहे, आता तो पैसा त्याची तर कुठे आपण हे देऊ शकत नाही. आता जर या पैशाचा आपलं जर खर्च करतो म्हणलं, तर त्या पैशाची काही व्हॅल्यूच नाही ना. आणि जर या पैशाला आपण कुठेतरी दाखवतो म्हणलं, जेव्हा एक्सचेंज करतोय म्हणलं, तर याचं मग आपल्याला व्हेरिफिकेशन किंवा डिक्लेरेशन किंवा काही ना काहीतरी आयडेंटिफिकेशन पाहिजे ना. तर या जरा गोष्टी नसन तर मग हे पैसा काळा धन आहे. आणि हा काळा धन पैसा कुठे जाईल, डिस्ट्रॉय होऊन जाईल राव. सो इज दॅट हॅपन. तर मग आज 1000 आणि 500च्या नोटाची काहीच व्हॅल्यू नाही आहे आणि इट इज रिअली ग्रेट. कसं आहे, थोडंसं प्रॉब्लेम तर होणारच आहे एक सामान्य लोकांना, बट मला वाटते याच्यामुळे बहुत चांगल्या चांगल्या गोष्टी होईल. यामुळे कसं एक प्रकारे
किमतीच्या कमी होईल राव. आता जसं पेट्रोलची भाव सुरू आहे करीब 60-62 प्रति लिटर, तर आता माइट बी 50 किंवा 52 वर येईल, कमी होईल प्राईज. प्रत्येक गोष्टी कमी होईल, सोनं कमी होईल, पेट्रोलची प्राईस कमी होईल, जे एक्सपेन्सिव्ह वस्तू आहे त्याच्या वस्तूवर थोडंसं कमी पैसा लागेल, आपल्याला घर घेणं खूप आणि लोन आपल्याला इझी भेटेल. याच्यामध्ये आपलाच फायदा आहे राव. आणि ज्याप्रमाणे एक प्रकारे क्लीन स्लेट केला आहे, म्हणजे याच्यामध्ये हा जो प्लॅन आहे हा एकदम 100% इफेक्टिव्ह आहे. बहुत माहोल प्लॅन आहे आणि मोदी सरकारने आणि RBIने मिळून हा प्लॅन बनवलेला आहे आणि इट इज मच मोर अमेझिंग दॅट. आणि हा प्लॅन आहे करीब 2 वर्षापासून ॲक्ट केला आहे आणि हा वर्ल्डमध्ये पहिला भ्रष्टाचार विरुद्ध असा एक 100% इफेक्टिव्ह प्लॅन झाला आहे, जो की इंडियामध्ये झाला आहे भ्रष्टाचार विरुद्ध. भ्रष्टाचार सगळीचकडे आहे राव, इंडियामध्ये नाही, सगळीचकडे. चायना भ्रष्टाचारमध्ये सर्वात जास्त आहे करप्टेड. तरीही तिथे असे कोणतेच, म्हणजे तिथेही होत असं म्हणा कुठे ना कुठे सत्याग्रह किंवा अनशन, लॉट्स ऑफ स्टफ लाईक म्हणतात वगैरे, बट एवढा चांगला इफेक्टिव्ह प्लॅन कधी बघितला नाही राव, जे की इंडियामध्ये हॅपन झाला. आणि कसं म्हणजे 9 तारखेला हॅपन झाला, करीब 8 वाजता अनाऊन्समेंट झाली आणि 12 वाजता वाजेपर्यंत एवढी धावपळ लोकांची. अरे पेट्रोल पंपवर लोक एवढे भीड करून राहिले पेट्रोल भरण्यासाठी. मी आज 500चं पेट्रोल भरलं गाडीत, जे की मी फर्स्ट टाइम गाडीमध्ये कधी पेट्रोल भरण्याचं 500चं पेट्रोल भरलं. लोक किलोनी सोनं घेत आहे, किलो. आय मीन ग्रॅम नाही, किलोनी सोनं. लोक कसे नागपूरमध्ये करीब किलोनी सोनं घेऊन राहिले, कारण कुठेतरी पैसा इन्व्हेस्ट करायचा आहे ना, तर सोन्यामध्ये करा. आता पैसा आहे तर करा, जे आहे ते आहे, तर का राव आता. बट आय थिंक इट्स अ ग्रेट आयडिया अँड इट इज सो मच अमेझिंग. आणि जे मोदी सरकार आणि RBIने हा ॲक्ट जो लागू केला आहे, आय थिंक मला वाटते बहुत चांगला आहे. थोडंसं तर प्रॉब्लेम येणार आहे, फेस येणार आहे, हप्ताभर 1-2 महिना वगैरे, बट याच्यानंतर जो येईन सोल्युशन, इट विल बी रिअली गुड. आज सांगायचं म्हणजे हेच आहे, बाकी तर काही आहेच नाही. उद्या आहे आपला मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस एक्सटर्नल, प्रिपेअर राहा थोडंसं. सो या, so this is my artifact episode number 615. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.